घेऊन जातात डॉक्टरकडे घेऊन. मग डॉक्टर काय करतात, त्याच्या पोटात गेलेले विष आधी बाहेर काढून टाकतात आणि मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करतात. तो जिवंत राहण्याचा, त्याला चांगलं होण्याचा ट्रीटमेंट करतात. करतात नाही तसं बघा, शेष नागाला एकदा काय झालं, पोटात दुखायला लागलं. त्यावेळेस त्यांचे डॉक्टर अश्विनी कुमार यांना सांगितलं की शेष नागांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे, औषध द्या. मग अश्विनी कुमारांनी औषध बनवून दिलं आणि ते शेष नागाने पिलं. 2-3 वेळा औषध दिलं, 2-3 वेळा शेष नागाने पिलं, पण त्याला काही फरक पडला नाही. मग सांगितलं अश्विनी कुमारना, डॉक्टरांना सांगितलं, अहो तुमच्या औषधाचा काही गुण आला नाही. मग अशा वेळेस डॉक्टर स्वतः गेले आणि म्हणाले, माझ्या समोर हे औषध पिऊन दाखवा. त्यावेळेस औषध बनवून दिलं आणि ते डॉक्टरांच्या समोर पीत असताना काय झालं बघा, की शेष नागाला डोळ्यातून जे पाणी टिपकत होतं ना घाण, त्यामधून ते विष त्याचं टिपकत होतं, बाहेर येत होतं विष. आणि तो औषध पिताना ते विषाचा थेंब त्या औषधात पडत होता आणि तसंच तो पोटात जात होता. त्यामुळे त्याला फरक पडत नव्हता. मग डॉक्टरांनी सांगितलं, ह्याचं डोळं बांधा आणि मग त्याला औषध प्यायला द्या. मग असं केल्यानंतर डोळे बांधले आणि मग त्याला औषध प्यायला दिले आणि मग त्याचा आजार बरा झाला. तसे आमच्या पोटामध्ये, अंतःकरणामध्ये विष आहे, आमच्या अंतःकरणामध्ये दोष आहे आणि आम्ही परमात्म्याची साधना करतो परमात्मा प्राप्त करण्याकरिता. परमात्मा हे अमृत आहे, अमृत घ्यायला लागलेलो आहे. आत पोटात विष आहे आणि वर्ण अमृत घेतोय. आम्हाला विषाचा नाही तर आम्हाला अमृताचा परिणाम काय होणार आहे का? नाही होणार. तुम्ही म्हणाल मला जर विष सांगायला काय आहे, तर बघा, लोभ, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, आशा, तृष्णा, वासना हे सगळे आमच्यामध्ये दोष आहेत. आमच्या अंतःकरणामध्ये हे गजबजीत भरलेलं आहे आणि ते आत असताना आम्ही वर्ण काय करत आहे, परमात्मा प्राप्त करण्याची साधना करत आहे. त्याच्यामुळे आम्हाला परमात्मा भेटत नाही, परमात्मा आमच्या ठिकाणी येत नाही. मग